अतते अंतरित्वा वसावे अंतरित्वा वसावे दासबोधासि तुझ्या दासबोधासि त्वाबोधवावे अपत्यापरी पादवी प्रेमदासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. म्हणून हे आपण ऐसे सगुण निवेदन निर्गुणी ते अनन्य निर्गुणाची होईल. मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा कचित पाहसी तरी आता श्री होती पाहे. मी करता ऐसे म्हणसी त्याने तू कष्टी होती. राम करता म्हणता पावसी याच्यात सूत्राचा उत्तरेन दाखवला. हा 6वा घटक 7वा समास सगुण निरूपणना असं ना. शिष्य प्रश्न विचारतो आहे की निर्गुण जर परमात्मा आहे तर सगुणाचं भजन काय? ज्ञाने दृष्ट मिथ्या झाले तरी का पाहिले भजन केले? भजन काय? ज्ञान झाल्यानंतर परमात्मा निर्गुण आहे हे कळला. सर्व भूतांचा अंतर्यामी तो आहे. तो डोळ्यांचा विषय नाही, दिसतो असं नाही, कानांचा विषय नाही, त्याच्याकरता त्याच्याविषयी काही कोणाला ऐकता येणार नाही असा इंद्रियाला अविषय असणारा गुणातीत आकार नाम वर्ण रूप याच्या विरहित असा जो परमात्मा तो जर सत्य आहे असं तुम्ही सांगितलेलं. जाणावा देव निर्गुण यासीच म्हणावे ज्ञान येरच्या अज्ञान सकळ असं आपणच सांगितलं. मग आता समजून घेतात असा प्रश्न. शब्द बोले निर्गुजरेपणे असं समर्थन होते न कळता शब्द म्हणतात. संतांचा कुठे गोंधळ नाहीये. परमात्मा सगुण का निर्गुण आहे. जो निर्गुण आहे तो सगुण झालेला आहे असं सारे संत एक लोकांनी सांगितलं. उपनिषद ब्रह्मसूत्र ही जर बघितली, शास्त्र ग्रंथ जर बघितले तर त्यामध्ये देखील निर्गुण आणि सगुण दोन्ही आहे. म्हणजे ब्रह्मसूत्रकार देखील परमात्मा केवळ निर्गुण आहे असं म्हणत नाही. तो भक्तवत्सल आहे म्हणजे आलं सगुण. तो दयाळू आहे निर्गुणाला लागूच नाही. तो सावळा आहे असं निर्गुणाला लागू. म्हणजे इथे विशेषण आहे की दोन्हीकडे लागू करावी. निर्गुण परमात्म्याला विशेषण नाही, सगुण परमात्म्याला विशेषण आहे. विशेषण विशेषचा असा संबंध निर्गुणामध्ये नाही, सगुणामध्ये आहे. सगुणाविषयी काही वर्णन करणे शक्य आहे. निर्गुणाविषयी यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह न संघर्षे तिष्ठति रूपमस्य न चक्षुषा पश्यति तत्त्वेन. ज्याला कुणी डोळ्याने पाहू शकत नाही, डोळ्यात याचं रूप बसू शकत नाही, वाणी याचं वर्णन करू शकत नाही असं निर्गुण आहे. म्हणून नाट्यकरांनी आपल्याला सांगितलं की परमेश्वराची 2 रूप जो 15व्या अध्यायात विषय चालला. एक निरुपाधिक आणि सोपाधिक. उपाधिक नाही तर वर्णन शक्य नाही. परमात्मा जेव्हा सोपाधिक होतो म्हणजे नाम रूप वर्ण आकाराला येतो तर राम आहे कृष्ण आहे त्यावेळी त्याचं वर्णन करता येईल. तो कसा दिसतो, तो श्याम सुंदर आहे का गोरा पान आहे, तो कसा दिसतो त्याचं वर्णन जेव्हा तो उपाधीमध्ये येतो तेव्हा. आणि भगवंत उपाधीमध्ये येतो की नाही, सगळ्या उपाधीने तोच तर नसलेला. सगळे एकूण एक उपाधी त्याच्याच आहे, भगवंत त्याच्याच आहे. एवढंच आहे की आपली मानवाची जी उपाधी आहे ती नवीन सत्वप्रधान आहे आणि त्याची शुद्ध सत्वप्रधान. आपलं शरीर पंचभूतीत आहे त्यामुळे ती उपाधी नवीन आहे. त्यांचं शरीर माया कार्य म्हणजे साक्षात भगवंताच्या इच्छेने निर्माण झालेलं आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले ऋषी 7 भावे असतात.
आम्ही काही कार्य करायला इथे आलेलो आहोत, बाकी आम्हाला येण्याचं काही कारण नाही. आमचा हा आकार धरू नका. हे शरीर नाही, मन नाही आमच्यासारखं त्यांचं. बुद्धी नाही आमच्या बुद्धीला आधार फाट. बहुशाखाही अनंत बुद्ध योग्य बसाय ना. त्यांच्या बुद्धीला शाखाने फाटे नाहीत कुठे, सरळ बुद्धी आहे. ज्या बुद्धीने सर्व विश्व निर्माण करायची बुद्धी कशी असली पाहिजे? ब्रह्म प्रमादाची दोष राहील, त्याच्यात भ्रम नाही, प्रमाण नाही, चूक नाही. अंधारावर तेवढे फणस लागले असं जर कोणी म्हणालं तर आपल्याला आश्चर्य वाटतं. असा अंधारा फणस नाही लागला. अंधारा फणसाला फणस, केळीला केळी, कारल्याची कडूच, कारल्याला काय गोड फळ आली यंदा आमच्या झाडावर असं शक्य नाही. कैरी खावीची खाता नाही, कैरी म्हटलं की लक्षात आपल्याला आंबट खायला आमची का काही आमची त्याची छान लागते. सगळं माहिती आपल्याला. जेव्हा परमात्मा काही उपाधीने येतो, अत्यंत शुद्ध उपाधी परमात्म्याची आहे. राम काय कृष्ण काय अवतारांची उपाधीच आहे. त्यांचा जो देह आहे तो माया कार्य आहे, पंचभूतिक नाही. ही पहिली गोष्ट. त्यांचं ज्ञान मुळातच आहे. आले तेच ज्ञान घेऊन आले. त्याचे ज्ञानावर पाहणं. 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 16व्या वर्षी अमृतानुभव लिहिला, चांगले 65 लिहिली, काही अभंग गेले पुढे, बस झालं. म्हणजे विसाचा सगळं घेऊन मोकळ. आम्हाला विसामध्ये पाठी घेऊन शिकवायला लागतं. श्री गणेश आहे म्हणजे ग्रॅज्युएट झाला तरी त्याचा इतक्या अशुद्ध लिहिल याचं काही सांगता येत नाही. त्यांना काही शुद्ध अशुद्धी सांगायला लागली नाही, ते मुळात काही शुद्ध. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी अनेक ठिकाणी निर्गुण आणि सगुण कसं एक आहे. पहिली ओवी आहे ओम नमो द्या सगुण. सर्वांचं जगत काय ना सगळं. कारण जगत ज्याच्यापासून निर्माण झालं तो सगुणच असला पाहिजे. जन्मात येते आता ब्रह्मसूत्र आहे. ओम नमो द्या वेद प्रतिपाद्या. वेदाने याचं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे प्रतिपादनाचा विषय सगुण. जय जय स्वतम वेद्या निर्गुण. आपणच आपल्याला जाणणार आत्मरूपा निर्गुण. म्हणजे पहिले 2 संबोधन जे आहेत त्यांची जी विशेष नाही ती दोन्ही विशेष सगुण आणि दुसरी 2 निर्गुण. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वतम वेद्या आत्मरूपा निर्गुण पहिले. ऐसे सावळी परब्रह्म एका शब्दातून निर्गुण परब्रह्म. सावळी परब्रह्मे कसं सगुण केलं का? सावळ परब्रह्म. सावळी परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमे सगुण. भक्तांची इच्छा पूर्ण करणारा जणू कल्पद्रुम कल्पत सगुण. सावळी परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमे बोलिले आत्मारामे निर्गुण. संजय म्हणे म्हणजे सगुण निर्गुण कसा एक आहे. तुझं सगुण म्हणून ती निर्गुण आहे. तू सगुण निर्गुण एक गोविंद. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेही गोंधळ नाही. गोंधळ आहे सर्वसामान्य माणसामध्ये. जसं तो शिष्य आहे हा सर्वसामान्य शिष्य आहे. समर्थानी आपल्याला काय होतं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये काय येतं हे लक्षात घेऊन पुष्कळ माणसाला आळस असतो पूजा करणार. उठायचं नाही लवकर. मला अशी बघायची धांदळायची कधीतरी गाडी करायची कधीतरी आंघोळ करायची. त्याला काळचं स्नान म्हणतात. म्हणजे गावात स्नान करताना बघितलं तुम्ही कसा गावात तसं पाण्यात एकदम फ्रेश. तिकडे तिकडे चालला पूजेला वेळ कुठला इतकं तर सगळी धांदल. उठायचं पुढे 8ला 7:30ला 4:30ला लोक उठतात. साधक मंडळीची दादच 5ला उठतात. याची 5:30ला ह्याचे 6ला याची दाद. मग 6 कपडे 6:30 हा 8:30. बरं रात्री काही जागरण काही नाईट ड्युटी त्याचं काय 9ला झोपलो 9 ते 8. पूजा करायची आहे प्रेमाची ही कल्पना नाही. आणि यामुळे निर्गुण पाळणार. एका ठिकाणी मी गेलो त्या अमृत अनुभव वाटत असतो. दुकानात आले होते माझ्या. मला म्हणाले तुमची ज्ञानेश्वरी वाचता म्हणजे कसं काय काय तुम्ही कोणत्या ग्रंथाला म्हणाले आम्ही अमृत अनुभव आमच्याकडे या. आपण थोडं बोलून द्यायचं म्हणजे आपण कोणीतरी मोठ्या हा काय तुच्छ मनुष्य असं सांगतो.
पण मी आपलं त्यांच्या बाकीच्या गोष्टीचे जे अमृत अनुभव असणारे गृहस्थ कसा राहतो, काय करतो, त्याचा सहज भाव असणार नाही. म्हणून त्यांनी आम्हाला जी वेळ दिली, मी म्हटलं 8:30 मला दुकानात जायला पाहिजे. राहत होते स्टेशन जवळ. त्यावेळेला सायकल गाडी नाही, आम्हाला मोटारी भेटली नाही, सायकल होती. सायकल नाही आम्ही तिथे तर 8 वाजता बरोबर 8 वाजता मी 10 आमचं ते पहिलं होतं. वयाच्या 10 होता. जी वेळ ज्या वेळेला जी गोष्ट करायची ती तशीच करायची. पाठून दारू होतं, दारू होतं. मी नंतर म्हणजे बाहेर गेले पण सांगून गेले आपण घेणार आहे, पण अर्धा मिनिटाची कसा मी म्हटलं 8:30 मला सभा ठेवत नाही झालं. 8 ते सभा ठेवलाच वेळ आहे. येते जेमतेम सभा लागली मी उठण्याच्या वेळेस जमतात. पण दरम्यानच्या काळात मी खुली बघून घेतली. ते मच्छरदानीचे जे दांड्या असतात ना, त्याच्यावर पॅन्टा टाकलेल्या असतात, साड्या टाकलेल्या नाही तर काही अजून ते काढत नव्हतं. 8 वाजता सभा ठेवल्यापर्यंत ते काढत नव्हता. अमृत अनुभव आले त्यामुळे ते कोण काढणार लोक ते काढणार. तुझ्या बाजूने मी असं खुर्चीवर बसतो, मुलगी तुमची खुर्ची होती बसतो, आणि तुझ्या बाजूला माझ्या असं भिंतीमध्ये असं 2 कप्पे होते. त्या मधल्या कप्प्यामध्ये मी देव दाखवायची मी बसलेलो होतो. त्याच्यावर धूळ माझी की कधी त्यांना काही पुजलेलं होतं असं दिसत नव्हतं. आता पाण्यात होते अनाधिकारापासून ते तसेच असावे असं लक्षात आलं. त्यांच्या वर बूट आणि खाली टाकला 2 कप्प्यामध्ये आले. त्याच्यात मिनिट होतं मला मी म्हणतो हे देव जे आहेत त्याच्यावर बरीच होणार आणि देव देऊळ परिवारू की देव कोणी डोंगरू त्याचा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. मी म्हटलं मला असं वाटतं की तुम्ही अमृतानुभव वाटण्यापेक्षा अमृतानुभव तुम्हाला करणार, ज्ञानेश्वरही करणार, दासबोधही करणार. मनाचे श्लोक म्हणा, सज्जना भक्ती पंथेची गाडी इथून सुरुवात करा, हरिस्मरण करा. जर तुम्हाला खरंच करायचं असेल तर अमृतानुभव तुम्हाला करणार. निर्गुण परमात्मा कळाला सगुणाची आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे सारा सार विचारे संत संगे समर्थ म्हणतात. अरे निर्गुण परमात्मा जर तुला पाहिजे असेल आधी सगुणाची पूजा कर. परमात्म्याची 2 रूप आहेत, सोपाधिक निरुपाधिक, सविशेष निर्विशेष. त्याला सगुण निर्गुण असं म्हणतात. साऱ्या संतांनी 2 रूप मान्य केलेली आहे. तू कोण टिकू राव की त्याच्या बुद्धीला फक्त निर्गुण परमात्मा सगुण नाही. उपनिषदांनी मान्य केलं, ब्रह्मसूत्रांनी केलं, भगवद्गीतेने केलं. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम असं 14व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम अमृतस्य जलस्य शाश्वतस्य धर्मस्य सुखम एकांतिकस्य च अगा ब्रह्मया नावा अभिप्रायो मीच पांडवा. कृष्ण म्हणतात ज्याला ब्रह्म म्हणतात तोच मी. म्हणजे भगवद्गीतेने स्पष्ट अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुमाश्रितं परम भावम अजानन्तः मम भूत महेश्वरम. मी मनुष्याची आकृती धारण करूया मी करणार आलो. माझा परमभाव म्हणजे मी ब्रह्मच आहे लक्षात नाही आलं माझ्यामुळे माझे लोक अवज्ञा करतात. कृष्णावर चोरी काढू रामचंद्राने किती द्याप आपण बघतोय सध्या रामायणामध्ये. सगुण आणि निर्गुण एक आहे हे त्या शिष्याला लक्षात येत नव्हतं. म्हणून ते सांगतात तू सगुणाला भोग राम करता असं म्हण, मी करता म्हणून. अरे मी माझं काढण्यासाठी सगुणाची मोठ्या प्रेमाने पूजा करायला लागते. काय सांगायचं तुला अज्ञानाला असं समर्थांत म्हणतात. तुला कळत नाहीये. तुला पुढील सांगू आता मी. अरे नदी वावरे जो अणुरेणू काही गीता खावजा राघवे नाही असं हे असताना तुला रामच दिसत नाहीये कुठे. सगुण करता निर्गुण करतो. त्या उद्धव जेव्हा सांगायला लागेल त्या भूतीना अरे तुला कृष्णाने बनवलं बाबा गोष्टी म्हणाल्या तसं काय. तो निर्गुण परमात्मा कृष्ण इथे आहे तिथे आत आहे बाहेर आहे. ब्रह्म वेदम अमृतम पुरस्कार ब्रह्मपश्चात ब्रह्मदर्शनाचा असं तो काही काही ज्ञान उपनिषदाचं वगैरे सांगायला लागेल तेव्हा एकदम रडण्याचं थांबून हसायला. तुला कृष्णाने बनवलं त्याची खोड कसलं निर्गुण आणि कसलं सगुण. अरे आम्ही 2 रूप आमच्या अंतःकरणामध्ये सुखाने आनंदाने भोगतो. निर्गुण पण आणि सगुण. तुला त्यांनी बनवलं एवढं काय त्या हसायला रडणं विसरले आहे असं अर्जुन उद्धव म्हणायला लागला. म्हणून सगुण आणि निर्गुण एकच एक परमात्मा ज्याला कळलं तो काय करतो मोठ्या प्रेमाने पूजा करतो. मूर्तींची पूजा
आपल्या मध्ये काय ते तांब्याचे पितळेचे देव असतील त्याची पूजा. 1 2 3 4 22 असले तरी असं नुसतं गंध ढकवलं अक्षता टिकवल्या अशा पूजा नाही. पूजा घेताची प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा अशा तऱ्हेची पूजा मोठ्या प्रेमाने करायची. हे फोटो आहेत, हे काय कागद आणि चित्र नाही, नुसतं ते चित्र नाहीये, त्याचा म्हणजे भाव आहे. पूजा करण्यासाठी सांगितलं हा जो फोटा कोणाचा तुमचा मातोश्रींचा कोणाचा बंधूंचा ठेवून आहे काय कागद आणि रंग तर आहे. माझे बंधू आहेत बंधू कुठे आहेत कागद आहे, कागद नाहीये. तसं रामाची कृष्णाची जी मूर्ती आपल्या समोर असेल देवीचे दत्ताचे उपास्य दैवत, ते दैवत काही कागदाचं किंवा पितळीचं नुसतं धातूचं नाही आहे, आमचा आत्मा आहे त्याच्यामध्ये उठते आणि आम्ही करतोय का. पंढरीचा विठ्ठल बघितल्यावर आपला अंतर्षण भरून येतं का. पुंडलिकाने भाव उठले, ज्ञानोबाने भाव उठले, तुकोबाने भाव उठले. पांडुरंग कांती दिव्य तेज धडकती रत्न कीड फाकती कळा. ज्ञानोबांचे ते पंच आपल्या समोर उभ्या राहतात. बघितलं निर्गुण धरून हा विचारच येते सर्वच्या सर्व आत आणि बाहेर हे आत बाहेर मियाची कोण जगत निखिल माझी होत म्हणून सर्वच्या सर्व मी काय आत आणि बाहेर लक्षात घे. आणि दुसरं देहा मन आणि बुद्धी ज्यांनी मी कोणी हे नाही, एक राम आपलं चैतन्य सत्य स्वरूप आहे हेही नाही. आणि मी केलं माझा आहे असं म्हणू नको. आहे तुझे देवाचे ऐसे वर्तने निश्चय मूळ तुझे उद्वेगाची मी करता ऐसे म्हणसी त्याने तू कष्टी होती. आणि मी करता होऊच शकत नाही. अहो देहाला चैतन्यच नाहीये, देह कसा करता होणार सांगा बरं. मन ही जड आहे, बुद्धी जड आहे, तिन्ही मिळून काही करतील असं म्हणून तर तिन्ही जड होत एक दगड दुसरा दगड तिसरा दगड ठेवला तर ते चालायला लागत नाही. त्याच्या पाठीमागे चेतन परमात्मा जो या सगळ्याला चालवतो देहाला केवळ पतती प्रेषितम मनः तेन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः तेनेषितां वाक्यमिमां वदन्ति चक्षु श्रोत्रं कौ देवो युनक्ति. कोण डोळ्याला पाहायला लावतं, कोण कानाला ऐकायला लावतं, कोण जिभेला खायला लावतं. जीभ आणि त्याच्यावर गुलाबजाम ठेवला, दोन्ही चव घेऊ शकत नाही कारण दोन्ही जड आहे. त्याचा चव घेणारा न दिसणारा परमात्मा त्या दोन्हीच्याही आत आहे. हो त्याची चव घेतो गुलाबजाम दिली जिभेमध्ये येऊन चव घेतो, कानात येऊन ऐकतो, डोळ्यात येऊन पाहतो, पायात येऊन चालतो, हातात येऊन काम करतो. तो परमात्मा आत आहे. तो दिसता नाही म्हणून काय झालं, दिसेना तरी काय झाले तरी सर्वत्र तेच सांगता येईल. दिसेना जरी तेच शोधून पहा बरे पाहता गुज ते फिरते आहे कधी घेऊन जाता कदा आढळेना ते दूर वस्तूने जगी सर्व कोंडा करे ते कळेल का कळत नाही. आमचं सगळं लक्ष आमच्या देहाकडे मनाकडे आणि बुद्धीकडे. देह मनबुद्धी या नावाचा पदार्थ अत्यंत जड असून ते काही करत नाही. जो कोणी म्हणतो मी केलं त्याला बोधच नाही, तो अबोधाने म्हणतो. हे सगळं मी याचा अर्थ त्या परमात्म्याने जो आत हृदयस्थ आहे ईश्वर सर्व भूताना हृदय सर्वांच्या अंतरी हृदय महाअंतरी काय तर ज्ञानकांच्या ओव्या तुम्ही वाचा, डोक्यावरती घ्या ज्ञानेश्वरी आणि नाचा. हे काय वाचलं हे भगवंतांकडे हृदय महाअंतरी पदार्थाने काय असं रूप हे तो जो भूतांचा अहंकार रूपांवरून निरंतर रूप उल्लसत आहे. मी 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 असं ते पुरा नाही ते त्यातच आणला म्हणून मी आला होता. परमेश्वराने दुसरा पदार्थ उठायचं काही करू शकेल. स्वयंपाक घरामध्ये गृहिणी म्हणते मी स्वयंपाक केला पाहत होता. तिने वस्तुता तिचा म्हणण्याचा अर्थ आहे परमेश्वराने मला जी शक्ती दिली आहे त्या देहात जे चैतन्य दिलेलं आहे मनात दिलेलं आहे बुद्धी केलं त्यानुसार तोच माझ्याकडून करून घेतो असं त्याला म्हणायचं. अशी भाषा शक्य नसते व्यावहारिक बोलणं म्हणून मी केलं असं व्यावहारिक दृष्टीने आपण बोलतो. माझं लग्न उद्या आहे परमेश्वराचं लग्न आहे असं म्हणत नाही. व्यवहार खरं असा असा की लग्न जाणारा पदार्थ नाही. इकडे ती वधू आहे ती चैतन्यमय, इकडे तो पुरुष आहे तोही चैतन्यमय. चैतन्य चैतन्याची एकरूप व्हायचं आहे. जसं नदी नदीची एकरूप होते, नदी सागराची एकरूप होते तसं. पण देह आहे, एक मन आहे,
त्याच्या कल्पना आहे, विक्षिप्त कल्पना आहे पुन्हा, खऱ्यापेक्षा खोट्या कल्पना अधिक, आणि मग दुःख आहे. म्हणून सगळं दुःख मी याच्या अगदी भूती आहे. मी करता येते म्हणायची त्याने तू कष्ट होईल. राम करता म्हणता पावसी यश कोण ज्या घेणार. मी कर्म केला असं म्हटलं की जबाबदारी आली की नाही. तुझ्या कलेक्टर पुण्याचा जो आहे त्यांनी म्हटलं मग मी सगळ्याचा आज्ञा सुरू आहे, त्याच्यावर जबाबदारी आली. तो जर मनामध्ये म्हणेल प्रभो, रात्री झोपताना म्हणेल प्रभो तू जशी मला बुद्धी दिली आहे, माझी शक्ती बुद्धीला धरून जे काही कर्म माझ्याकडून करायचं असेल माझ्या पोझिशन प्रमाणे ते तू कर. मी कोणीही मध्ये येऊ देणार. व्यवहार करता जरी मी आणि माझं म्हणत असलो तरी व्यवहाराच्या पलीकडे जी पारमार्थिक सत्ता आहे त्या पारमार्थिक सत्तेमध्ये मी नाही, माझं नाही, मला नाही. एक परमेश्वरच आहे, परमेश्वरालाच आहे, परमेश्वरा पूज्यच आहे. मी करता याचे म्हणायची तेने तू कष्टी होती. राम करता म्हणता पावसी यश कीर्ती संपायचा. एके भावनेसाठी देवाची परे तुझी. एक भाव हा की मी या नावाचा पदार्थ नाही आहे, तो परमात्माच आहे. दुसरा म्हणतो मी केलं माझं आहे, पुन्हा नाही देणार नाही, अजून कोण देणार नाही, माझा आहे. तू नाही दिलं तर बाकीची मुलं मला देतील. तू काय काळजी करणं पुस्तक कसा मी कोणी नाही आहे ही गोष्ट रामकृष्ण म्हणत असा भाव मी मरतच नाही. कुठून तरी तो येतो का मी असा आहे, मी तसा आहे, मी कोणी नाहीच आहे, असा तसा नाही. एक आहे परमात्मा. समर्थाने ते ठिकाणी असं एक ईश्वर, दुसरी प्रकृती जगताकारी. तू कैसा आणला चोरू मध्ये. तू चोर कोण हा की मध्ये मी केलं, मी करतो, मला आहे, माझा आहे, असं काय. तुझंच आहे परमेश्वरा, तुझंच आहे, तूच आहेस आणि तुझंच आहे. जो पुढे असं म्हणेल तो जीवन मुक्त झाला. इतकंच होत आहे तरी परम सुगम परी जनाची जाहला दुर्गम का द्यायचे तुकडे वर्ण समान. हा मी मानण्यासाठी ध्यान आहे, मी मानण्यासाठी नामस्मरण आहे. अखंड नामस्मरण करा सांगतात त्याचं काम राम राम म्हणताना तरी मी देह देहो हम हा भाव जाईल. हा मी जावा म्हणून संतांची संगती, गीता ज्ञानेश्वरी श्रवण मनन सगळं मी जावं म्हणून. एके भावनेसाठी देवाची पडे तू. मी म्हटलं की देवाने तू बाजूला झाला दाघोष घटस्फोट. तू आणि देव यांचा घटस्फोट झाला. मी म्हटलं की देव लांब राहिला तो देव आहे, मी कोणी नाही असं म्हणतो. देवाची किती साधं पण किती अवघड. एकदा ह्या हॉर्मोन खाली उतरा हा लगेच सुरुवात माझा आहे तुझा. इथे मात्र सगळ्यांच्या मी दोन वेगळे राहतात. आता कोणाचाही मी नाही, मी कोणी नाही, प्रभू तूच आहे. अगदी पायऱ्या उतरेपर्यंत एकदा उतरलं काय म्हणतात असं म्हणाल. मग तू त्याला निरोप सांग. कधी कोण बघणार नाही तुझे जन्मली म्हणायला की नाही प्रयस त्यांनी सांगितलं. तिसऱ्या दिवस त्यालाही त्याच्या मित्रांनी सांगितलं. पण विश्वास इतका जबरदस्त मस्त असलं काय असलं म्हणजे चांगल्या गोष्टी विश्वास टाकतात. एके भावनेसाठी देवाची पडे तुझी का जे होय कृपा दृष्टी देव करता भाविता. देवच करता असा जर भाव अंतर्करणात तुझे तर परमेश्वराची कृपा दृष्टीचा साधक असेल. याचा अनुभवच घ्यायला पाहिजे कशी ती कृपा असते. तसं आता सुरुवात हे सगळं आता उदाहरण चालू आहे. एवढं झाल्यानंतर पर्जन्य जसा तो अनंत धाराने कोसळतो तसं कृपा वर्षावर अनंत धाराने होत. अनंत धाराने आला नारायण तुला म्हणतो ना अभंग. अनंत धाराने आला ना तसं अनंत धाराने ते कृपा. म्हणून मी आणि माझं सोडलं तर कृपा होत. जितकं आपण त्याला घट्ट करून जीवन व्यक्त करा ते समर्थ सांग. एके भावनेसाठी देवाची पडे तुटी का ते होय कृपा दृष्टी देव करता भाग. आपण आहे 2 दिवसांचा किती यांनी 2 दिवस तरी म्हणते समर्थ. काळा नाच्या तोंडी घातली रुंडियाची उंडी. काळ उंडी अग्नी पेटलेला आहे असं समजा आणि त्याच्या तोंडीची उंडी टाकते हरकलेली आहे. मग ती वितळायला किती वेळ.
माशीला पंख फडफडायला किती वेळ लागतो. हे हे जे शरीर आहे काळा नळाच्या तोंडी घातली रोण्याची माशी पाख पाखडी तव हे सरे. त्यांचे पंडित डॉक्टर आता येतील, मध्य आशियात आहेत ते आता यायचं. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सांगता ते 100%. आम्ही 9 डॉक्टर होतो ससून हॉस्पिटलमध्ये. माझीच पुतणी 9 डॉक्टर तिथे असतात. तिला काय झालं, बांधून झालं. एक दिवस सांगेल एक प्रकारचा प्रश्न आहे ना, आणि दुसऱ्या दिवशी बोलत होती. मग तुम्ही आल्या बोलता बोलता काय झालं काय कळलं. लगेच आम्ही 5 मिनिटाच्या आत 2, 4, 5 हॉस्पिटलमध्ये होती. माझी पुढे 4-5 डॉक्टर आम्ही कोणाला हेल्पलेसली मुलगी 5 मिनिटाच्या आत पुढे गेली. काही करताना मी म्हटलं झालं तरी काय काय झालं कळलं नाही, तरी क्लॉट आला असा म्हटलं. एका वेळेला आठवण झाली तुम्ही जे सांगतात. हे काळा नळाच्या तोंडी 22 वर्षाची म्हणजे हे काळा नळाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी माशी पाग. पण इतकं सगळं कळत असून द्यायचे चालताना तिथे चढावून बघितलं आपल्याला नाही चालता येत नाही. तुम्ही साधक मंडळी कसे मन राहत नाही. आपण आहे 2 दिवसांचा समर्थाने 2 दिवस म्हणजे, पण वस्तू काय ते आपण कुठेच नाही. आपण नाही तर चालतो. आपण नित्य मृत आहोत असं समजा. आणि मग जिद्दीने कुठलं काम करायचं ती सगळी जिद्द परमेश्वर आपली नाही. माझी जिद्द काही नाही. मी कोणी नाही. मी तनमन धनाने करतो, पण त्याची इच्छा आहे म्हणून. त्यांनी शक्ती दिलेली आहे, त्यांनी बुद्धी दिलेली आहे, त्यांनी माझं मन मारलेलं आहे. मी त्याचं नाव घेतो आणि माझ्याकडून काही कार्य तो करवतो, मी नव्हे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मा का सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. प्रारब्धेची भरे कोण तुका करीना मोभा. हे का खोटं आहे. हे सगळं जेवढं संतवाना आहे ते आपल्या प्रत्येक आहे, आपल्या जीवनाला ते लागू आहे का नाही. जर संतवानाप्रमाणे कोणी जीवन जर जगेल तर दिवसेंदिवस त्याचा आनंद गगनात मावणार नाही. तो आनंद निर्भर होईल. सगळे संघर्ष मिळतील. व्यक्तिगत संघर्ष, कल्पनांचे संघर्ष सगळे मिटून जातील. आणि जसं जीवन आहे, काही सुखाचं असेल काही दुःखाचं असेल, पण त्या सुखदुःखाच्या पलीकडे जे परमात्मा आहे त्या परमात्म्याकडे जाण्यासाठी भिन्नपणाने पावलं चालूच राहत. आणि जसजसं जाऊ सुखाच्या पाहुती येईल जे जयाच्या भेटी तसं तसा आनंद द्विगुणित वाढतच जाईल. प्रतिवर्षी प्रतिदिवस जसं जन्मलेलं मूल 3 मास वाढत राहतं तसा आनंद साधकाचा 3 मास वाढत राहत. 25 वर्षापूर्वी जसा होता तसा आज राहत नाही. तो गतवर्षी होता तसाही राहत नाही. त्याचा आनंद वाढतच राहत. कारण कशाच्याही अपेक्षेने तो आनंद नसतो, निरपेक्ष आहे. हा वेगळाच आनंद आहे. निर्विषय आनंद म्हणतात. म्हणजे जीव आणि गुलाबजाम असला म्हणजे जिभेला जो आनंद होतो तो नव्हे. कुठलाही विषय आजूबाजूला नसताना आपणच आपल्या ठिकाणी जो आनंद भोगतो त्याला निर्विषय आनंद किंवा स्वरूपाचा आनंद किंवा ब्रह्मानंद आत्मानंद असे शब्द आहे. हा एक विशेष आनंद आहे. आणि ज्याला आपण विषयाचा आनंद म्हणतो तो देखील आपणच आपला आनंद भोगत असतो, पण विषयाचा आनंद. पण विषय हा लागली संपत असल्यामुळे सिनेमा असला तरी 3 तास संपला तर आपण भटा विषय केला ना. समजा सिनेमाला जाताना आणि येताना चेहरे बघावे, त्यांचे फोटो काढून त्यांना दाखवा. जाताना कसे उत्साही आहे, याला कसा आनंद आहे, येताना 3 तास ते बसतं. 2 तास चालते काळोखात बसायचं आणि उजेड बघायचं. ठेवायचं अतिशय डोळ्यानं पण वाईट. सगळे विषय असेच आहे, कुठेही विषय असो. म्हणून विषय जसे असतील तसे असो. मी निर्विषय आनंद प्राप्त करून घेऊनच घेऊन याच जन्मात असा काही जिद्द. आपण आहे 2 दिवसांचा आणि देव बहुता काळांचा. तो अनादी अनंत आहे. तो अनादी आहे, अनादी आहे, अनंत आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य कधीही न जय पावणारा अव्यय, येणं जाणं ज्याला नाही असा अखंड असणारा सत्यच आनंद. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. पुढल्या क्षेत्रात अजून चाललं ना आनंदमय हा अभ्यासाचा सत्यम ज्ञानम अनंत. अजून 2-3 गोष्टी त्याच्यात सांगायचं. ते काय होतं अर्धा तास पटकन सांगतो ना, हे ते सांगायचं. आपण आहे 2 दिवसांचा आणि जे त्याने एक समाज किती वेळ काढायचा. मला भीती वाटते त्या जागृत तरी आपल्या हयाती सांगता येते ना.
ही मंडळी प्रतिवर्षी येतात त्यावेळेला आपलं धाकधूक चालूच आहे. पुढे नागपूरून आले, इंदूरून आले, वर्षापूर्वी आलं तर त्या तिसरा आता हे 6 म्हणजे किती 3 समाज 20 समाज कधी व्हायचे. आपण आहे 2 दिवसांचा आणि देव बहुता काळांचा. आपण थोडे ओळखीचा. बाहेर रस्त्यावर पडा, प्रत्येकाला वाटतं आपण पॉप्युलर आहोत. बाहेर पडा, हजारो माणसं आपल्या अवतीभोवती जात असतात, एक पण कुणी ओळखत नाही, नमस्कारही करत. सुमतच वाटतं आम्ही तेवढे मोठे प्रवर्तनकार, महाराष्ट्र सगळा ओळखतो आपल्याला. रस्त्याने चालवले पाहिजे, चालत गाडीत न जाऊ नका, चालत गेला तुम्ही एकही ओळखत नाही, कोणी नमस्कार करत नाही, तुम्ही तेवढे थोडे प्रवर्तनकार काय आहे. आपण थोडी ओळखीचं कोण ओळखतो आपल्याला. देवाला देवाला सगळं त्रिभुवन ओळखतं, न ओळखून काय करणार, सगळे ओळखतात. अगदी देवाला न मानणारे देखील शनीची पूजा वाचत बसतात 7:30 आलं. असू दे, असला तर व्याप नको, 7:30 जरा कमी करायचं. माझ्या माहितीचं एक मोठे साहित्य तिथे पुणेश्वरवादी पूर्ण पुण्यामध्ये असे लोक पुष्कळ आहे की त्यांच्या बुद्धीवर विश्वास आहे, देवावर नाही. आता पुष्कळ मंडळी पुण्यामध्ये आज आहे, पूर्वी होते, अगर तर पुढे मानत होते देवा, अगर तर मानत नसते तेव्हा अशी मंडळी. पण त्यांचा काही संकट आलं ना, म्हणजे 7:30 जागर असताना जेव्हा येत असेल त्यावेळेला ते शनीची पूजा करतात, शनीला मानव. आणि परमात्म्याला नाही, हे काय शनी त्यांचे दास आहेत, सगळे नोकर आहेत, देवता आहे त्या, तो देव आहे. देव आणि देवता याच्यामध्ये फरक आहे. त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळणं. जर कुणी गर्व करील, अहंकार करील तर त्याला चांगलं ठोक मार देणं हे शनीचं काम आहे. त्याला भागायचं. आणि ह्यांना नाही, ह्यांचा अहंकार यांनी जाणार कसा सांगा. ह्यांना कुठेतरी डोक्यात पाठीवर मारलं गेली, यांचा अहंकार जात नाही, मग ते मार देतात. असं एक संकट येतात, तसं एक संकट येतात, मग शरीर खलास होतं, काहीतरी होतं, मग अचानक काहीतरी संकट येतात. तेवढं संकटातून का असा संकट नाकाजवळ सूट धरलेली मंडळी ठणठणीत झाली की 10 रुपयाची नोट घेऊन सिनेमाच्या दारात उभी असते. पुन्हा गेले माझ्या मागे. आपण आहे 2 दिवसांचा, काही त्याच्यापासून शिकत नाही. जे असेल यालाच माया म्हणा, की माया ब्रह्मादिका नाही की आया म्हणून फुललेली राया. आपण आहे 2 दिवसांचा आणि देव बहुता काळांचा. आपण थोडे ओळखीचा, देवाची कडे ओळखेल. या कारणे रघुनाथ भजन, जो कोणी रघुनाथ भजन करील त्याची मानिकी बहुत भजन. बघा ज्ञानोबा तुकोबा काय केलं, समर्थ कशाने समर्थ झाले, आमच्यासारखे तर समर्थ. समर्थ कसे झाले, रघुनाथ 33 कोटी जप केले रघुनाथ, श्रीराम जयराम जय जयराम केले, आणि नुसता जप केला ते तसंच ते सगळं सगळं जो काही परमार्थ आहे तो त्याने आपल्या जीवनात मुरवला, विजवला. जगामध्ये जगमित्र जिथे पाशी आहे सूत्र समर्थन, जो जयाचा व्यापार ते घ्या काय खबरदार, दृष्टितपणे तरी पोर गेला हे समर्थन. समर्थाने कितीतरी गोष्टी अशा सांगितल्या की त्याच्यामध्ये व्यवहार आणि परमार्थ एकरूप करून टाकतात. जनी जनार्दन वळला, जगामध्ये असणारा जो परमात्मा प्रत्येकाच्या अंतरात, तो जर आपल्याला प्रसन्न झाला, जनी जनार्दन मग काय पुढे कळायला कठीण आहे लोकांना राजी राहणे. पण लोकांचं प्रेम आपल्याकडे उघडून घेणं, मिळवणं अत्यंत अवघड आहे. आपल्या पुढच्या असं नसतं ना, स्वार्थ असा जबरदस्त अहंकार असतो, स्वार्थ असतो, काम असतो, क्रोध असतो. कोण विचारतो आपल्याला प्रेम मिळणार कसं लोकांचं. पण जनी जनार्दन उभाला हे सगळं समर्थाने जीवनच उभं केलं आहे, जीवनाचं चित्र. या कारणे रघुनाथ भजन त्याची मानिकी बहुभजन. गोंधळकर महाराज दुसरं काय केलं सांगा, श्रीराम जयराम जय जयराम हा जप त्यांनी सगळे लोक मानायला लागले. नामदेव महाराजांनी काय केलं, कीर्तन केली, सगळे लोक मानायला लागले. जो कुणी काही करत नाही त्यालाच तो मानतो, फक्त बाकी बायको देखील त्याला मानत नाही. फक्त त्याला तो तेवढ्याच आपण कोणी मोठे असं स्वतःला तो समजतो, कारण त्याला 5,000 रुपये पगार आहे म्हणून. बाकी बायको देखील खतरूड आहे म्हणून काशी माझी मैत्रिणी त्या संशय मध्ये अगं काय सांगू, तिची सुंदर मूर्ती नाही का आमचे हे गंगी महाराज
तो पाठीमागेच असतो. मी गंगी महाराज काय असं म्हणून म्हणजे नवऱ्याविषयी बायकोचे उद्गार आहे गंगी महाराज. आपण लक्षात आपल्याला कोण मानतो? ईश्वराचं त्रैलोक्य मानतो, देवाची त्रैलोक्य दान. या कारणे रघुनाथ भजन त्याची मानती बहुत जन. ब्रह्माजी का आदि करून राम भजन करतो. अरे हरिहर ब्रह्माजी का हे जयाचे आज्ञा घालते. तू एक मानवी रंग भविष्य काय गेले तुझं नुकसान आहे त्यांचं काय? संतांना कुणी नावं ठेवली सांगा अगदी निंदा केली त्यांचं काय जाणार आहे? माध्यमी सूर्य आहे तर त्यांच्यावर कोणीतरी चूक राहता सूर्य ते चुकल्याकडे आपणच सूर्य असं म्हणतात. संत आपल्या हाती चलत आहे आपण जतन कुत्र भुकत होतो भुकवातो तुझं राम सुन्या बैसुनी चिंदरी बिरुक सागरा भिक्कार भिक्कार उदे त्यांचं काय नाही. तुकोबा ज्ञानोबा समर्थांना किती निंदेला कोण द्यायला लागलं लोकनिंदेला. नाथांचं तर किशोर ओटा प्रसिद्ध आहे अजूनही दाखवतात. ह्या ओट्यावर जसं नाथांच्या घराच्या समोर एक ओटा तिथेही तांदळा चौकी बसायची. नाथ बाहेर गंगेकडे स्नानाला जायला निघाले. संत झाले संत हे संत झाले नाही. आपल्या गावात दुसरं कोणी नाही हेच फक्त अशी निंदा करायची. ब्रह्मादिक आदि करून राम भजनी तत्पर होई बघा. ज्ञान बळे उपासना 5 मिनिटं राहिली पण हे सगळं एवढं ज्ञान बळे इतरच आहे. ज्ञान बळे उपासना आम्ही भक्त जरी मानूना आम्ही भक्त आहोत. भक्ती करता करता मला ज्ञान झालं मी कोण आहे पूर्ण बोध झाला हुआ ना. मी सच्चिदानंद घन परमात्मा आहे. त्याच्या सत्तेवर हे माझं देह मन बुद्धी करतो सगळं बोध पूर्ण आत आणि बाहेर एकच आनंद घन प्रभू नसून हाही बोध झाला. आता एक ज्ञान झाल्यामुळे आता उपासनेची काय आवश्यकता असं जर आम्ही म्हणू. ज्ञान वळे उपासना मी भक्त जरी मानूना तरी त्या दोषाच्या पतना पावो अभक्त. आम्हाला ज्ञान झालं तर भक्ती काय करेल? अरे थोड थोड ज्ञानेश्वरांसारखे संत सम्राट हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर कुंभहुना चराचर आपणची झाला. मग याही वरी स्वार्था माझ्या भजन्या असता तरी त्या त्यांनी माथा मुकुट करतो. आत बाहेरी योगू निर्वाळी या ही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया तरी माझी भक्ती करता. आणि स्वतः ज्ञानोबा एवढे मोठे ज्ञानराज माझ्या जीवीची आवडी पंढरपुरी नेहमी कसं रंगून जातात की मंडळी विठ्ठल विठ्ठल जाणार नाही. आणि आम्हाला धड ज्ञान पण नाही तोच हे पूजा करून आम्ही ते मंडळींचे झोप वेग असतो. वेळ कसा असेल 8 वाजता उठून दाढी घुटून करेल पण परमेश्वराचं गंडला तर आम्ही काय दुःख होतो. लोकी अनाथ केला सत्य भगवंताचा म्हणून मी दुःख भोगतो. दुसरं काय कारण आहे? जे जे काही सांगितलं आहे सगळ्या समर्थ वाङ्मयामध्ये संत त्यातून मी दुर्लक्षच केलेलं आहे पूर्ण. त्यामुळे कुणी एम ए झालेल्या मनुष्याला विचारलं तर ज्ञानी तुम्ही काय सांगितलं? काय आम्हाला एक 6वा अध्याय होता पण आमचे प्रोफेसर होते मी काहीच सांगितलं की मला काही ह्याचं कळत नाही पण मी आपलं सांगतो तुम्ही तेवढा ऐकान घ्या म्हणजे पास व्हा. असं का संत वाङ्मयाचा अभ्यास करायचा? हे सगळेच्या सगळे शब्द आपल्या अंतःकरणात ठसतात. हे सगळेच्या सगळे आपल्या जीवनामध्ये उतरवायचे. जे जे काही संत सांगतात ते 100% जीवन आहे. ते सायकोलॉजिस्ट होते, माणूस शास्त्रज्ञ होते, सगळेच्या सगळे माणूसाला माणूस काय आहे त्यांना पक्क माहिती होतं. सगळ्या पातळीवर त्यांनी उपदेश केलेला. ज्याची पातळी आहे त्याच्याकरता मी त्याला उपदेश आहे. त्याच्यानंतर मला दासबोधात काय असं विचारल्यानंतर मी म्हटलं सोहम हंसा असा ते म्हणाले तसं नाही तुम्ही दासबोध नीट वाचला नाही. म्हणून तुला काय वाटलं? आधार होता तुला काय वाटलं? तुम्हाला सांगतो धन्य भीम गोलांगवा कोरवड्यांचा उदंडवाळा दही वडे खाता सगळा समाधान होत. दही वडे खाताना समाधान होतं असं समर्थन म्हटलं. अशी उभी त्यांनी पाठ करून ठेवली. आमच्याकडे लग्न चिकित्सक होते आता गेले 80-82 वर्ष गेले लग्न. त्यांनी मला सांगितलं समर्थांचं तुम्ही दाखवत राहता पण ज्या 2 मुलांच्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. म्हटलं कोणतं? कसे वरी वैराने घातले जाते भराभरा ओढले तेने पीठ बारीक झाले हे तो कळते लग्न चिकित्सक प्रत्येक घात 32 वेळा चालून खायचा.
घासामागे घास घेतला अवकाश नाही चालायला, अवघा बोकाना भरला पुढे जायचे. समर्थानाही लंघन माहिती होतं, त्यांनीच खरं म्हणजे लंघनची शिक्षा दासबोधात केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं ठाम होतं की नेपोलियन बोनापार्टचा जो पराभव झाला त्याचं कारण त्यांनी गेले आठवड्याभर लंघन केलं नाही, एकही दिवस, म्हणून त्याचा पराभव झाला असं त्यांचं मत. या पुण्यामध्ये एक्सटेन्सिव्ह लोक पुष्कळ होतात, सगळेच विद्वान. हे काय घेतली त्याचा नाद एवढा असतो, कोणी संगीत असो, कोणी काय काय जे अस्तित्व त्यांना इतके नादिष्ट असतात की त्याच्याशिवाय काही दुसरा विषय आहे आणि त्याचाही इम्पॅक्ट आपल्या जीवनात हे दिसतच नाही. लग्न म्हणजे लग्न, शेवटी लग्नाने निर्यात माझ्याच नाटक केलं. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, शेवटी मी भेटायला गेलो होतो. त्यांना वेगळं 80 वर्षाचं होतं. भेटायला गेलो म्हणून बोलता येईल, जेवायचं नाही का, जीभ दाखवली काढून. ही जोपर्यंत पांढरी आहे तोपर्यंत जेवायचं रेवण आहे. त्यांचे चिरंजीव डॉक्टर, त्यांचा नातू डॉक्टर, सगळे डॉक्टर झाला नाही, पण करणार काय, हे म्हणाले पांढरी आहे तोपर्यंत. ज्ञानबळी उपासना, आम्हाला ज्ञान झालं म्हणून आम्ही उपासना जर करणार नाही. सगळ्या संत काही ज्ञानी नव्हते काय, रामकृष्ण काही ज्ञानी नव्हते का, ज्ञानोबा समर्थ तुकोबा चुकीचा पुरणीची ब्रह्म तुकाची आली, ब्रह्माशी त्यांची तुलना. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखल. ते प्रत्यक्ष देहाने देखील सच्चिदानंद जे झाले, त्यांना काही ज्ञान नव्हतं तरी विठ्ठल विठ्ठल करत होते. काय तो रंग असतो, रंग असा रंगत रंग पाहिजे. एक व्यक्ती म्हातारे आले होते, कापड दुकानाला लागले, कापड दुकान कापड घ्यायला आले, म्हणाले एक फाटलेला आहे दुसरं घ्यायला जा असं कापड घ्या. म्हातारे म्हणजे 70च्या पुढे सगळे होते, 70च्या 80 या दरम्यान कदाचित एखादा त्याच्यापेक्षाही जास्त. तिथे चौघजण आले, म्हणजे पसंती की असं मंडळासाठी पाहिजे ना आपण म्हणून. त्यामुळे ते कशासाठी पाहिजे तर म्हणाले पत्ते खेळून पहिलं कापड फाटलं, पत्ते टाकून टाकून ते पहिलं कापड फाटलं, ते दुसरं कापड आम्हाला पाहिजे चांगलं मजबूत द्या. पण म्हटलं हे किती वर्ष पत्ते खेळणार आहे. छंद असा घेतला पाहिजे, असा धरून छंद, असा घरी छंद जाईल कुठून या भवबंद. हे काय छंद आहे, ज्ञान झालं म्हणून काय झालं. आम्ही उपासना कशा करतात, जाळू नये नाव पावली निपार मागीला आधार बोलता. आपण त्या ज्ञान आधीने पलीकडे गेलो, ते नाव काय पलीकडे गेलं बरं, जाळून टाकायचे. पुष्कळ लोकांना त्याचा आधार आहे, पुष्कळ लोक त्याच्यात आपल्यासारखी केली नाही म्हणून उपासना कदापिही सोडत नाही. सण पूजा करणार, नाम घेणार, ध्यान करणार, सगळं काही करणार. ज्ञानबळी उपासना. आम्ही सहज अवस्थेत आहोत, आता आम्हाला ध्यान देण्याची काय गरज आहे असं संत म्हणत नाही कदाचित. सहज अवस्थेत असून देखील ते ध्यान करणार, नाम घेणार, नाचणार, गाणार. ज्ञानबळी उपासना आम्ही भक्त जरी मानू ना तरी त्या दोषाचा पटना पाहू, त्याने आम्हाला दोष लागेल आणि या अभक्तपणाने आम्ही पूर्णपणे पुन्हा पतित होऊन जातो. देव उपदेशी थोडपणे तरी मदत त्याचे तो जाणे, अप्रमाण ते श्राद्धवाने नव्हेची श्रेष्ठा. तू स्वतःला श्रेष्ठ समजतो, परंतु देव उपेक्षी थोडपणे तू थोर झालो म्हणून देवाची जर उपेक्षा करशील. देव उपेक्षी जो कोणी अशी व्यक्ती आहे मी थोर झाला असं समजून थोरपणाने देवाची उपेक्षा करी. देव उपेक्षी थोडपणे तरी मग त्याचे तो जाणे, मग परिणाम त्याचा आपण त्याला सहन करायला पाहिजे, दुसरा कोणी येणार नाही. अप्रमाण हे अप्रमाण आहे, कुठेही प्रमाण धरलेलं नाही. आम्ही थोर धरून देवाची उपेक्षा कुणीच केलेली नाही. थोर ऋषीमुनी याज्ञवल्क्यांसारखे, वैशिष्ट्यांसारखे, जनक राजांसारखे राजर्षी अथवा ज्ञानोबा तुकोबांसारखे संतांनी कुणीही देवाची उपेक्षा केली आणि तुम्ही थोर झालो, ज्ञानी झालो, सोहम वाला झालो, सोहम हंसापूर झालो, आता मला उपेक्षा का, या देवाचं काय करायचं, नामाचं काय करायचं असं जर म्हणत असतील तर ते अप्रमाण आहे. त्याला कुठेही प्रमाण तुला सापडणार. देव उपेक्षी थोडपणे तरी मग त्याचे तोड आणि परिणाम त्याचा प्रत्युष समज काय. अप्रमाण ते श्लाघवाने नव्हे की श्रेष्ठा. मोठा प्रश्न, पण हे मोठ्या माणसाला लक्षात ठेव.